श्री स्वामी समर्थ. तुमचा जर स्वामी शक्तीवरती विश्वास असेल तर खाली दिलेल्या पर्यायातील एका पर्यायाला स्पर्श करा आणि पहा स्वामी समर्थ आपल्यासाठी काय संदेश पाठवला आहे. स्वामी सांगतात, जो मार्ग तुझ्या गुरुने दाखवला आहे त्या मार्गाने चालत राहा, आयुष्यात खूप यशस्वी होशील. तू जर या पर्यायाला स्पर्श केला असशील तर ऐक, उगाचच वाईट विचार आणि कल्पनेत अडकला आहेस. तू ते वाईट विचार डोक्यातून काढून टाक आणि सकारात्मक चांगले विचार कर आणि निर्भय हो. स्वामी सांगतात, तुझे हे आमच्यासोबत असणे हे तुझ्या मर्जीवर नाही तर माझ्या मर्जीवर अवलंबून आहे. जेव्हा तू म्हणशील माझं चांगलंच होत आहे, माझं चांगलंच होणार, तेव्हा याच विश्वासावर निरंतर कर्म करत आश्चर्यकारक घटना घडू लागतील. जो माणूस स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतो त्या व्यक्तीला कोणतीच गोष्ट असाध्य नाही, त्याला कोणीच हरवू शकत नाही. तू जे स्वप्न पाहत आहेस ते लवकरच पूर्ण होणार आहे. आयुष्य मनमोकळेपणाने जग आणि बाकी जे आहे ते नशिबावर सोडून दे. कारण फुलाला देखील माहीत नसते की सकाळी मंदिरात जायचं आहे की इथेच कोमेजून राहायचं आहे. विश्वास ठेव, जर तू माझा हात पकडला असशील तर तुला कोणाचेही पाय पकडायची वेळ येणार नाही. प्रत्येकाला आपलं आपलं म्हणत बसू नको, कारण या जगात वेळ सोडली तर आपलं कोणीच नसतं. वेळ चांगली असेल तर सगळेच आपले असतात आणि वेळ खराब असेल तर आपले सुद्धा परके होतात. कोणाला तुझं वाईट करावे वाटत असेल तर ते त्याच्या कर्मात लिहिले जाईल. उगाचच तू कोणाबद्दल वाईट विचार करून तुझी वेळ व तुझे कर्म वाईट करून घेऊ नको. उगाचच संताप करून मनस्ताप करण्यापेक्षा शांत राहून संवाद साध, म्हणजे तुझ्यावर पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. एखाद्याच्या भल्यासाठी चंदनासारखे झीज, पण एवढी पण वेळ आणून देऊ नको की समोरचा व्यक्ती तुला लाकूड समजेल. स्वतःची चूक स्वतः समजून घे आणि ती चूक सुधारण्याचा प्रयत्न कर. बघ कसे प्रश्न आपोआप सुटतात. पहिल्या दिवशी खूप कष्ट केले म्हणजे लगेच दुसऱ्या दिवशी यश प्राप्त होत नाही. आज व्यवसाय सुरू केलास म्हणजे लगेच दुसऱ्या दिवशीपासून व्यवसाय वाढेल असे होत नाही. आज सेवा सुरू केली आणि लगेच उद्या त्याची प्रचिती येईल असे होत नाही. तुम्ही संयम बाळगा, वेळ आणि काळानुसार सर्व काही ठीक होईल. श्री स्वामी समर्थ. तुमचा या स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच या स्वामी संदेश चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तू जर या फुलाला स्पर्श केला असशील, हा पर्याय निवडला असशील तर ऐक, आपल्या गुरूंची सेवा करणारा माणूस आयुष्यात कधीच अयशस्वी ठरत नाही. स्वामी नामाच्या अखंड सेवेने तो आकाशाला गवसणी घालत उंच उंच भरारी घेत राहतो. बाळा, तू घाबरू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे. तू उठता बसता दिवसभर काम करता करता मनातल्या मनात स्वामी नाम घेत राहा. एखाद्या सुखी माणसाला पाहून आपण का सुखी नाही हा विचार करण्यापेक्षा एखाद्या दुःखी माणसाला पाहून त्याच्यासारखे दुःख आपल्या वाट्याला नाही हा विचार कर. आत्मविश्वासाची ढाल जर मजबूत असेल तर जगाने तुमचे खच्चीकरण करण्यासाठी कितीही उलाढाल केली तर काहीच फरक पडणार नाही. बाळा, निसर्गाचा एक नियम आहे. एका जागी दुसरी गोष्ट आली की पहिली गोष्ट आपोआप निघून जाते. प्रकाश आला की अंधार निघून जातो. पाणी आलं की धूळ निघून जाते. त्याचप्रमाणे आपल्या मनात चांगले विचार आले की वाईट विचार आपोआप निघून जातात. नेहमी सकारात्मक विचार कर
नकारात्मक विचार आपोआप निघून जातील. पक्षी एक काडी जमा करून आपलं घरटं बांधत असतो. कितीही पाऊस आला, कितीही वादळ आलं, ते घरटं उडून गेलं तरी तो पक्षी नवीन घरटं बांधायला घाबरत नाही. मग तू तर स्वामी भक्त आहेस. तू का छोट्या लहानशा संकटांना घाबरतोस? बाळा, तुझे विचार स्वच्छ आणि मन पवित्र असेल तर देव तुला पाहिजे ते देतो. आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तर तू स्वामी नामाचा जप कर. तुला त्या प्रसंगातून बाहेर पडण्याचा मार्ग नक्की दिसेल. देवासमोर उभा असताना तू कसा वागतोस आणि देवाकडे पाठ असताना तू कसा जगतोस यावरच देव ठरवत असतो की तुझ्या कर्मानुसार तुला काय व किती द्यायचे आहे. स्वतःचा रस्ता स्वतः निर्माण कर, कारण तुला मार्ग दाखवायला नाही तर तुझा मार्ग बदलायला हे जग बसले आहे. कोणाचेही अनुकरण करत बसू नको. स्वतःची ओळख स्वतः निर्माण कर. अरे बाळा, तू माझा बाळ आहेस. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. तुमचा जर या स्वामी शक्तीवरती विश्वास असेल तर आत्ताच स्वामी संदेश या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.